मध्ये कर्नाटकात प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या काँग्रेस समोर आता सगळ्यात मोठं संकट उभं ठाकलंय, ते म्हणजे मुख्यमंत्री पदाचा कथित अडीच वर्षांचा फॉर्म्युला। एकीकडे आहेत अनुभवी मास लीडर सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तर दुसरीकडे आहेत कर्नाटक काँग्रेसचे ताकदवान ऑर्गनायझर DK शिवकुमार। पण 2023 मध्ये काँग्रेसने काय फॉर्म्युला ठरवलेला? दिल्ली हायकमांड खरंच सत्ता हस्तांतरण करणार का? तसंच राहुल गांधी यांचा जनरेशन शिफ्ट प्लॅन नेमका काय आहे? आणि सध्या कर्नाटकात चर्चेत असलेलं बिहार मॉडेल हे लागू होणार का? पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। सर्वात आधी 2023 मध्ये ठरलेल्या सत्तेच्या फॉर्म्युलावर एकदा नजर टाकूयात। मे 2023 मध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक असा विजय मिळवला। भाजपला सत्तेतून बाहेर काढत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं। पण सरकार स्थापन होण्याआधीच खरी रस्सीखेच सुरू झाली ती मुख्यमंत्री पदासाठी, कारण निवडणूक जिंकण्यात जितकी भूमिका सिद्धरामय्यांची होती तितकीच महत्त्वाची भूमिका DK शिवकुमार यांची सुद्धा होती। एका बाजूला सिद्धरामय्या हे राज्यातील सगळ्यात मोठे मास लीडर आणि ओबीसी चेहरा होते। अहिंदा म्हणजेच अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समीकरणांमुळे त्यांचा जनाधार हा मजबूत होता। तर दुसऱ्या बाजूला DK शिवकुमार हे काँग्रेसचे ऑर्गनायझेशन मॅन मानले जात होते। भाजपच्या ऑपरेशन लोटस काळात आमदार सांभाळण्यापासून ते निवडणुकीसाठी पक्षाची आर्थिक आणि संघटनात्मक ताकद उभी करण्यापर्यंत DK शिवकुमार यांनी मोठं काम केलं होतं। त्यामुळे दोघे सुद्धा मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक दावेदार बनले। मात्र काँग्रेस समोर मोठं संकट होतं। कोणालाही नाराज केलं तर सरकार स्थापन होण्याआधीच पक्षात फूट पडू शकत होती। राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्षाने पक्षाचं मोठं नुकसान झालेलं। त्यामुळे कर्नाटकातही तसं काही होऊ नये म्हणून दिल्ली हायकमांडने कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला शोधल्याची चर्चा सुरू झाली। याच पार्श्वभूमीवर अडीच वर्षांचा रोटेशन फॉर्म्युला ठरला असंही सांगण्यात आलं। या कथित फॉर्म्युलानुसार पहिली 2.5 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर DK शिवकुमार यांना सत्ता दिली जाईल असं ठरल्याच्या चर्चा रंगल्या। पण हा फॉर्म्युला अधिकृतपणे कधीच जाहीर करण्यात आला नाही। मात्र शिवकुमारांचे समर्थक हे सातत्याने हा मुद्दा पुढे करत राहिले। विशेष म्हणजे सुरुवातीला शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पद न मिळून सुद्धा उघड बंड हे केलं नाही। त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, पण त्यामागे एक राजकीय संयम होता। त्यांना वाटत होतं की आता नाही पण 2.5 वर्षांनी तरी मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळेल। त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये राहून स्वतःचा प्रभाव हा कायम ठेवला। दरम्यान सिद्धरामय्या यांनी सुद्धा आपली पकड ही अधिक मजबूत केली। त्यांनी वेलफेअर पॉलिटिक्स, कास्ट बॅलन्स आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवत स्वतः भोवती लॉयलिस्ट कॅम्प म्हणजेच समर्थकांचा एक गट उभा केला। त्यामुळे 2.5 वर्षांचा कालावधी संपत असताना परिस्थिती बदलली होती। आता हा फक्त ठरलेल्या फॉर्म्युलाचा किंवा दिल्या गेलेल्या शब्दाचा प्रश्न राहिला नव्हता, तर राज्यातील सत्ता कोणाच्या हातात राहणार याची एक निर्णायक लढाई बनलेली। आता 2026 मध्ये सरकारला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होताच दिल्लीतील हालचाली या अचानक वाढल्याचं दिसतंय। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि KC वेणुगोपाल यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्र चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आल्या। राहुल गांधी यांनी कथित पॉवर शेअरिंग अंडरस्टँडिंगची आठवण करून दिल्याची सुद्धा आता चर्चा झाली आहे। म्हणजेच हा फक्त मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न नाहीये, तर काँग्रेसच्या हाय कमांड कल्चरची मोठी राजकीय परीक्षा बनली आहे। कारण जर पक्षाने DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं तर त्यातून प्रॉमिस फुलफिल्ड असा संदेश जाईल। पण जर सिद्धरामय्या हटले तर ओबीसी लीडरशिप साइडलाइनिंगचा हा नरेटिव्ह भाजप मोठ्या प्रमाणात पुढे करू शकतो। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडची भूमिका काय आहे? तर आता कर्नाटकातील सत्ता संघर्ष हा केवळ सिद्धरामय्या विरुद्ध DK शिवकुमार इतकाच राहिलेला नाहीये, तर तो काँग्रेस हायकमांडच्या नेतृत्व शैलीचा आणि राहुल गांधींच्या राजकीय निर्णय क्षमतेचा मोठी परीक्षा बनलाय। कारण 2023 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर जवळपास 3 वर्ष हा प्रश्न थांबवला गेलेला। पण आता दिल्लीला कळालेलं दिसतंय की हा मुद्दा जितका पुढे ढकलला जाईल तितका तो काँग्रेससाठीच धोकादायक ठरू शकतो। याच कारणामुळे यावेळी राहुल गांधी स्वतः या प्रकरणात थेट सक्रिय झाल्याचं चित्र दिसतंय।
दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीत राहुल गांधींनी सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार या दोघांशी स्वतंत्र 1-to-1 चर्चा केली आहे। ही केवळ औपचारिक बैठक नव्हती, तर कर्नाटक काँग्रेसच्या भविष्यासंदर्भातली एक पॉवर निगोशिएशन होतं। सुरू असलेल्या चर्चांनुसार राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांना स्पष्टपणे सांगितलंय की आता निर्णय फक्त आजच्या सरकारसाठी नाहीये, तर 2028 विधानसभा आणि 2029 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घ्यावा लागेल। इथेच जनरेशन शिफ्टचा मुद्दा हा पुढे येतो। सिद्धरामय्या हे मागे सांगितल्याप्रमाणे अनुभवी मास लीडर असले तरी वयाच्या 80 वर्षांच्या जवळ आहेत ते। दुसरीकडे DK शिवकुमार स्वतःला भविष्यातील कर्नाटक काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करतायत। त्यामुळे राहुल गांधींसमोर एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पक्षाने अनुभवी चेहऱ्यावर विसंबून राहायचं की पुढच्या दृष्टीने नवीन नेतृत्व तयार करायचं। मात्र काँग्रेसला सगळ्यात मोठी भीती वाटतेय ती राजस्थान पॅटर्नची। राजस्थानमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेसने वेळेत सोडवला नाही। सुरुवातीला पक्षाने तडजोडीची भाषा वापरली, आश्वासनं दिली, पण स्पष्ट निर्णय हा घेतला नाही। त्याचा परिणाम असा झाला की पक्षात 2 वेगवेगळे पॉवर सेंटर्स तयार झाले। सरकार टिकून राहिलं, पण संघटना कमकुवत झाली, कार्यकर्ते गोंधळले आणि अखेर निवडणुकीत काँग्रेसला मोठं नुकसान हे सहन करावं लागलं। मात्र आता दिल्ली हायकमांडला कर्नाटकमध्ये ती चूक पुन्हा करायची नाहीये, म्हणूनच यावेळी केवळ आश्वासन न देता स्ट्रक्चर्ड एक्झिट प्लॅन हा तयार करण्याची रणनीती दिसतेय। यामध्ये सिद्धरामय्या यांना राज्यसभा जागा, राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून मोठी भूमिका आणि दिल्लीतील पक्ष संघटनेत महत्त्वाचं स्थान देण्याची चर्चा सुरू आहे। यामागे एक महत्त्वाचं राजकीय गणित सुद्धा दडलंय। सिद्धरामय्या यांना डायरेक्ट हटवल्यास ओबीसी बॅकलॅश होऊ शकतो। भाजप लगेच मागे सांगितल्याप्रमाणे काँग्रेसमधील ओबीसी लीडरशिप साइडलाइनिंगचा नरेटिव्ह मांडू शकते, पण जर त्यांना प्रमोशन देऊन राष्ट्रीय राजकारणात नेलं तर काँग्रेस हा बदल रिस्पेक्टफुल ट्रान्झिशन म्हणून सादर करू शकते। म्हणजेच हा फक्त लीडरशिप चेंज नसून केअरफुली डिझाईन पॉलिटिकल ट्रान्झिशन बनवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। दुसरीकडे DK शिवकुमार यांचाही गट दबाव कायम ठेवून आहे, कारण जर आता लीडरशिप चेंज किंवा ट्रान्सफर झालं नाही तर 2023चा कथित रोटेशनल प्रॉमिस पूर्णपणे फेल ठरेल। त्यामुळे दिल्लीसाठी हा फक्त मुख्यमंत्री बदल नाही तर क्रेडिबिलिटीचा सुद्धा प्रश्न बनलाय। विशेष म्हणजे काँग्रेस सार्वजनिकपणे अजूनही कोणताच वाद नाही असं सांगतेय। KC वेणुगोपाल आणि इतर नेत्यांनी लीडरशिप चेंजच्या चर्चांना केवळ अफवा म्हटलंय। आता बघूयात कर्नाटकात जातीय गणित आणि सोशल इंजिनिअरिंग नेमकं कसं आहे। कर्नाटकच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न केवळ 2 नेत्यांच्या महत्वाकांक्षेचा नसतो, तर तो जातीय गणिताचा, सामाजिक संतुलनाचा आणि वोट बँक इंजिनिअरिंगचा सुद्धा असतो। सिद्धरामय्या हे काँग्रेसचे फक्त कर्नाटकमधील नेते नाहीयेत, तर देशातील सगळ्यात प्रभावशाली ओबीसी चेहऱ्यांपैकी एक मानले जातात। त्यांनी अहिंदा फॉर्म्युला म्हणजेच मागे सांगितल्याप्रमाणे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित या गणितावर स्वतःची राजकीय ताकद उभी केली आहे। कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यामागे हेच गणित मोठ्या प्रमाणावर कामी आलं। त्यामुळे सिद्धरामय्या यांना हटवणं म्हणजे फक्त सीएम बदल नाही, तर काँग्रेसच्या ओबीसी वोट बँकला धक्का लागू शकतो। दुसरीकडे DK शिवकुमार हे प्रभावशाली वोकालिगा समुदायाचे सगळ्यात मोठे ताकदवान असे नेते मानले जातात। दक्षिण कर्नाटकातील ओल्ड म्हैसूर बेल्टमध्ये वोकालिगा समाजाचं निर्णायक असं राजकीय वर्चस्व आहे। पारंपरिकरित्या हा समाज JDS आणि देवेगौडा परिवाराकडे झुकलेला मानला जातो, पण काँग्रेसला DK यांच्या माध्यमातून ही वोट बँक स्वतःकडे कायमस्वरूपी वळवायची आहे। म्हणजेच काँग्रेस समोर आज दुहेरी आव्हान आहे। जर सिद्धरामय्या यांना हटवलं तर ओबीसीचा बॅकलॅश होऊ शकतो, आणि जर DK शिवकुमार यांना पुन्हा थांबवलं तर वोकालिगा लीडरशिप नाराज होऊ शकते। आता येऊयात कर्नाटकात चर्चेत असलेल्या बिहार फॉर्म्युलाकडे। सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेसने एक कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला दिलाय, ज्याला बिहार मॉडेल असं म्हटलं जातंय। या फॉर्म्युलानुसार पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यात येईल, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका देता येईल। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या राजकीय वारशाचं संरक्षण। सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉक्टर यतेंद्र सिद्धरामय्या यांना नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव या फॉर्म्युल्यात असल्याचं बोललं जातंय। यामागे 2 स्पष्ट संदेश आहेत।
एक म्हणजे सिद्धरामय्या कुटुंबाचा राज्यातील प्रभाव कायम ठेवणं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या समर्थक आमदारांना शांत ठेवणं. यतेंद्र यांना मंत्रिपद मिळाल्यास सिद्धरामय्या पर्व संपलं असा संदेश जाणार नाही. उलट त्यांच्या राजकीय वर्षाचा पुढचा चेहरा हा तयार होऊ शकतो. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सत्ता संतुलन. सिद्धरामय्या गटातील निष्ठावान आमदारांना महत्त्वाची खाती, महामंडळं आणि उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी काँग्रेस हायकमांड दाखवत असल्याची चर्चा आहे. कारण सिद्धरामय्या यांच्याकडे आज सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी, कुरुबा आणि अल्पसंख्याक समाजातील आमदारांचा मजबूत पाठिंबा आहे. जर त्यांचा गट हा नाराज झाला तर सरकार अस्थिर होण्याचा धोका काँग्रेसला पत्करावा लागू शकतो. आता याला बिहार मॉडेल का म्हटलं जातंय तर बिहारमध्ये अनेकदा मोठ्या नेत्यांना थेट मुख्यमंत्री पदावरून हटवून केंद्रातील भूमिका देण्यात आली आणि त्यांच्या समर्थकांना राज्यातील सत्तेत मोठा वाटा देऊन पक्षातील संतुलन राखण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस आता तोच प्रयोग कर्नाटकात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच काय तर कर्नाटकातील हा सत्ता संघर्ष फक्त मुख्यमंत्री पदासाठीची स्पर्धा नाहीये, तर तो काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्व, जातीय संतुलन आणि हायकमांडच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा बनलाय. जर काँग्रेसने DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं तर प्रॉमिस फुलफिल्ड असा संदेश जाईल. पण सिद्धरामय्या यांना हटवल्यानंतर ओबीसी बॅकलॅशचा धोका सुद्धा कायम राहील आणि जर पुन्हा नेतृत्व बदल टाळला तर DK शिवकुमार समर्थकांमध्ये नाराजी वाढू शकते. म्हणजेच कोणताही निर्णय काँग्रेससाठी राजकीय रिस्कच ठरणार आहे. आता दिल्ली हायकमांड बिहार मॉडेल वापरून हा सत्ता संघर्ष शांत करते की राजस्थान प्रमाणे 2 पॉवर सेंटर्स निर्माण होतात हे येत्या काळात समजेलच. पण कर्नाटक मधील राजकीय घडामोडींबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हेंटला सबस्क्राइब करायला विसरू नका.